प्रथमोपचार या घटकातील व्हिडिओ क्रमांक 2. ओके, पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. संपूर्ण कोर्स तुम्हाला यूट्यूबवर उपलब्ध करून देत आहे. ओके, हे तुम्ही पाहतच आहेत. आत्तापर्यंत बरेच गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर SI असो, ANM GNM असो, ओके, GNM आणि MPW, ओके, एवढ्यांसाठी प्रथमोपचारावर प्रश्न येतातच. ओके, या सर्वांसाठी एक कॉमन अभ्यासक्रम आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथमोपचारामध्ये आपत्कालीन स्थिती व्यवस्थापन, त्यामध्ये अस्थिभंग, याचा अर्थ हाडमोड, या पॉईंटवर फोकस करणार आहोत. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये प्रथमोपचाराची संकल्पना, प्रथमोपचाराचे उद्देश, त्यानंतर सामान्य स्थिती टीप, प्रथमोपचार पेटी, बांधपट्टी, इंग्रजी 8 बांधपट्टी काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या असून आजचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे, ओके, जो विशेष करून आपल्याला पाहायचा आहे ते म्हणजे आपत्कालीन स्थिती व्यवस्थापन. त्यामधील सर्वप्रथम पाहणार आहोत अस्थिभंग, हाडमोड. ओके, सर्वप्रथम बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत परंतु टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करत नाहीत. ओके, आता टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला दर्जेदार टेस्ट आणि यूट्यूबवर जे लेक्चर मिळतात ते देखील कोर्समध्ये उपलब्ध आहेत. उद्देश आहे टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा, टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा, या तत्वाला अनुसरून व्हिडिओचे कोर्स मी यूट्यूबवर देणार आहे आणि हेच व्हिडिओ जे आहेत ते सगळं कोर्समध्ये पण अपलोड होतील. ओके, परंतु टेस्टसाठी फी तुम्हाला द्यावीच लागेल. त्यासाठीच आपण प्रत्येक कोर्ससाठी 149 ही ऑफरमध्ये फी ठेवलेली आहे. कृपया घ्या. नाही घेतलं बरं, ह्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या क्वालिटीवरून तर तुम्हाला टेस्टची क्वालिटी कशी असेल हे समजेलच. ओके, ठीक आहे, बाकी निर्णय तुमचा आहे. आपत्कालीन स्थिती व्यवस्थापन, अस्थिभंग. अस्थिभंगाची सर्वप्रथम व्याख्या पाहू. हाडावर मार लागून हाडाची सलगता नाहीशी होणे याला अस्थिभंग म्हणतात. हे तुम्ही पाहिले. जर समजा अस्थिभंग कसं दाखवलं हे तुम्हाला PPT मध्ये जे दिलेलं आहे त्यामध्ये कशा प्रकारचे अस्थिभंग झाले ते पाहू शकता. बरेच विद्यार्थी कधी क्रिकेट खेळत असताना वगैरे त्यांना लागला असेल किंवा तुमच्या मित्राला तुम्ही पाहिलंच असेल कशा प्रकारे त्याचा हात वगैरे मोडल्यानंतर त्याचा इलाज केला जातो. ओके, आता अस्थिभंगाची कारणे भरपूर आहेत. त्यामध्ये खेळत असताना देखील लागा असतो, परंतु एक ॲज अ मेडिकल टर्ममध्ये थोडीशी भाषा बघू, जे आपल्याला नोट्समधून वगैरे इकडून मिळालेले आहेत त्यामध्ये बघू. सर्वप्रथम आहे प्रत्यक्ष आघात, ओके, किंवा मार. आता प्रत्यक्ष मार किंवा आघात बसल्यामुळे होणारी इजा, जसं आता समजा काठीचा जोरदार तडाखा बसणे किंवा ॲक्सिडेंट होणे, वाहन अपघात किंवा घर कोसळल्यानंतर, भूकंप झाल्यानंतर काही वेळेस फ्रॅक्चर या गोष्टी होत असतात. त्याचा डायरेक्ट जो संपर्क येत असतो ते तुमच्या किंवा आपल्या अवयवास येतो, एखाद्या प्रत्यक्ष व्यक्तीच्या अवयवास येतो. मग ती झाली प्रत्यक्ष आघात, प्रत्यक्ष मार, ही एक कारण झालं. आता अप्रत्यक्ष इनडायरेक्ट जे आघात आहे हे थोडंसं चुकून टायपिंग मिस्टेक झालं DTP वाल्याकडून, परंतु ते समजून घ्या तुम्ही. अप्रत्यक्ष, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन प्रकार. ओके, त्यामध्ये काय होतं, ज्या ठिकाणी मार लागतो त्या ठिकाणी हाड मोडत नाही. साधं म्हणजे वाक्य सांगायचं, दुसऱ्याच ठिकाणी हाड मोडते. ओके, आता काय होत असतं, ज्यावेळेस आपलं बॅलन्स कुठं बिघडत असतं, घसरगुंडीच्या वेळेस पाय घसरलं त्यावेळेस सांभाळण्यासाठी काय करत असतो, हात टेकवत असताना गळपट्टीचे हात मोडत असते. ओके, पाय फ्रॅक्चर होणे म्हणजे काहीतरी आपण बॅलन्स करायला गेलो, लेकी बोली सुने लागे अशी गोष्ट यामध्ये होत असते. ओके, एवढा अवघड नाही. मी तुम्हाला डे टू डे प्लॅन पण दिलेला आहे स्टडीचा. ओके, 30 डेज स्वच्छता निषेक तांत्रिक डायरी कसं वाचायचं, त्यामध्ये मी सांगितलं की कुठल्या टॉपिकला कन्सेप्च्युअल अभ्यास करायचा आणि कुठल्या डाटा फॅक्च्युअल आहे आणि कुठला डाटा महत्त्वाचा आहे. प्रथमोपचार हा टॉपिक तुमचा कधीच चुकणार नाही प्रश्न, परंतु त्याला समजून घ्यावा लागेल. ओके, त्यानंतर स्नायूच्या जोरदार आकुंचनामुळे देखील हाडं जे आहेत ते अस्थिभंग होऊ शकतो. जसं गुडघ्याची वाटी, कोपऱ्याचा सांधा, क्रिकेट खेळताना दंडाचे हाड मोडले जाणे, अशा प्रकारचे स्नायूच्या जोरदार आकुंचनामुळे अस्थिभंग होत असतो. आता अस्थिभंगाचा प्रकार पाहणार आहोत. अस्थिभंगाचे प्रामुख्याने जे प्रकार आहेत त्यामध्ये आहेत एकूण
5 ते 6 प्रकार आहेत. असं स्पेसिफिक तर काही उल्लेख नाही, परंतु जे आहेत ते तुम्हाला चित्र आणि त्याची डेफिनिशन या स्वरूपात तुम्हाला दिसतच असेल. ओके मित्रांनो, यावर प्रश्न येतो आणि ते डेफिनेशन तुम्हाला जर लक्षात असेल तर ते येतं आणि त्याचं जे एक एक्झाम्पल आहे त्यावर तुम्हाला ते उत्तर. आता काय दिलं जातं, साध्या अस्थिभंगाचं उदाहरण कोणतं आहे. खाली 3 पर्याय देतील, त्यावर तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल उत्तराचा. आणि दुसरा एक प्रकार असेल, तुम्हाला डेफिनेशन दिली जाईल आणि त्याचं प्रकार ओळखायला लावतील. ओके, सिंपल फ्रॅक्चर, साधी अस्थिभंग याचं डेफिनेशन पाहूया. यात हाड मोडलेले असते पण वरून जखम नसते. ओके, हे चित्र पाहत आहे, मधल्या बाजूला हाड मोडलेलं आहे परंतु कुठंतरी ब्लड ह्याचा काही आहे का सिम्पटम्स, अजिबात नाही. हे ज्यावेळेस पाय मुरगळतो, हात मुरगळतो त्यावेळेस मात्र ते जाणवतो वेदना. ओके, बाहेरील हवेशी संबंध न आल्याने दूषित होण्याची शक्यता असते. हा प्रकार बऱ्याच वेळेस अनावधान आपण पडल्यामुळे वगैरे होत असतो. आता त्यानंतर आहे उघडा अस्थिभंग, ओपन फ्रॅक्चर. तुम्हाला सरळ सरळ दिसते आणि डेफिनेशनवरून तुमच्या लक्षात येईल. यात हाड मोडलेले असून वरून जखम झालेली असते. समजलं? ॲक्सिडेंट वगैरे झाल्यानंतर अशा प्रकारचं जे अस्थिभंग आहे तो मोस्टली दिसून येतं. त्यानंतर गुंतागुंतीचे अस्थिभंग, कॉम्प्लिकेटेड फ्रॅक्चर. यात स्नायू, रक्तवाहिनी, मज्जातंतू यांना इजा झालेली असते. आतील इंद्रियांना सुद्धा इजा होऊ शकते, एकदम कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. जसं बरगड्या मोडल्यास हृदय व फुफ्फुसाला इजा, कवटी फुटून मेंदूला इजा. बघा, जर तुमचा म्हणजे ॲक्सिडेंट झाला आहे आणि छातीला लागला तर बरगडाही मोडू शकतो आणि आपल्या फुफ्फुसालाही इजा होऊ शकतो. एखादी व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर कवटीला लागल्यानंतर नुसती कवटीला नाही लागत, त्या व्यक्तीच्या मेंदूला देखील इजा होत असते. काही वेळेस ते कोमात जात असतं कारण ते मेंदूला लागलेलं असतं. ओके, आणि ॲक्सिडेंटमध्ये जसं बाईक चालवत असताना हेल्मेट जर नसेल आणि डोक्याला मार लागला असेल तर म्हणजे जास्त वेळेस तुम्ही म्हणता की आपण ज्यावेळेस चर्चा करतो एखाद्या व्यक्तीबद्दल की कशा प्रकारे हेल्मेटमुळे ते असतं तर वाचलं असतं, असं आपण स्वतःच हे सांगत असतो. त्यानंतर चूर्णित अस्थिभंग. ओके, इथं काय होत असतं, नावावरून लक्षात घ्या, एकदम हाडाचा चुर्रा होत असतो. ओके, हाडाचा चुर्रा होणे म्हणजे चूर्णित अस्थिभंग. आता 5व्या नंबरचं ऋतीव हाडमोड, इम्पॅक्टेड फ्रॅक्चर. यात मोडलेल्या हाडांची टोके एकमेकात रुतून बसतात. ओके, आता तुम्ही कबीर सिंगचं चित्रपटामध्ये ज्यावेळेस पाहिलं असेल त्यावेळेस म्हणते बघा, हे अशा प्रकारचं तुमचं पाय झालेलं आहे, अशा प्रकारचं झालेलं आहे, त्याच्यामुळं आता तुमचं ते पाय आपलं फ्रॅक्चर जे आहे ते सरळ करायचे आहे. हे हा ऋतू इम्पॅक्टेड फ्रॅक्चरचं एक उदाहरण आहे. ओके, चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला आठवत असेल की ओटीमध्ये कशा प्रकारे ते एका म्हणजे पेशंटला समजावून सांगते की अशा अशा प्रकारचं तुमचं झाले ते तसं झाले. ते ही प्रकार आहे इम्पॅक्टेड फ्रॅक्चरचा. ओके, त्यानंतर चिरफळी हाडमोड, ग्रीन स्टिक फ्रॅक्चर. एका बाजूने हाड मोडते व दुसरी बाजू चांगली असते. एका बाजूने हाड मोडते परंतु दुसरी बाजू काय असते, चांगली असते. त्याला चिरफळी, ग्रीन स्टिक फ्रॅक्चर इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं. त्यानंतर डिप्रेस्ड फ्रॅक्चर, दबके हाडमोड. हे मोस्टली तुम्हाला आपल्या म्हणजे जर कोणाच्या कवटीला वगैरे झालं असेल तर ते ह्याचं कवटीचं जे आहे फ्रॅक्चर होणं ते दबके हाडमोड, डिप्रेस्ड फ्रॅक्चरमध्ये येत असतं. हे एक तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवा. ओके, आता ह्याच्यात जर समजा काही डाऊट असतील तर किंवा इतर काही असेल तर हा संपर्क क्रमांक आहे टर्निंग पॉईंटचा, त्यावर व्हॉट्सअप तुम्ही करू शकता. ओके, बाकी पुढचा पॉईंट पाहूया. सर्वसाधारण प्रथमोपचाराचे नियम. म्हणजे कोणत्या प्रथमोपचाराचे, हे अस्थिभंगाच्या संदर्भातले. आता आपला अस्थिभंगाच्या संदर्भातील प्रथमोपचार चालू आहे, अस्थिभंग. ओके, बघा, अस्थिभंग झालेल्या ठिकाणीच उपाय करावे. एका ठिकाणी इलाज करायचा आणि दुसरीकडे उपचार करायचा, आपला आघात एका ठिकाणी उपचार दुसरीकडे, हे असं करणं म्हणजे चुकीचं आहे. ओके, त्यानंतर रक्तस्राव होत असल्यास सर्वप्रथम ते थांबवणं आवश्यक आहे.
हाडे जोडण्याचा प्रयत्न करू नये. इजा झालेल्या भागास आधार कडी किंवा हातजोडीचा आधार देऊन रुग्णास आरामदायी स्थितीत ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर आता बघा प्रथमच्या अस्थिभंगच्या संदर्भात काही खाण्यास किंवा पिण्यास देऊ नये. कारण जर ऑपरेशन करायचं असेल तर त्या गोष्टीसाठी शस्त्रक्रिया करायची आहे, त्यामुळे त्याला जर वेळ आली तर ते खायला प्यायला काही देऊ नये. रुग्णालयाला वेदनाशामक गोळ्या देणं, पेन किलर जे आहेत ते द्यावे. ओके, हे नॉर्मल आहे, ह्याच्यात काय असं विशेष. मी पुन्हा एकदा म्हणतो, हे प्रकरण एकदा दोनदा समजून घ्यायचे, बाकी चुकणार अजिबात नाही. PYQ ह्याचे ऑलरेडी प्रश्नपत्रिका मी दिलेल्या असल्यामुळं त्यात तुम्हाला प्रथमोपचारचे प्रश्न दिसून येतील. आणि त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी प्रकरणाच्या शेवटी दिलेला असल्यामुळे तिथे देखील तुमचा अभ्यासाचा जी दिशा आहे ती ठरून जाईल. ओके, निर्मिती मटेरियल लाकूड किंवा धातूपासून. साधं आता फ्रॅक्चर म्हणजे जे आहे बा त्याचं टूल्स साहित्य जे आहेत ते पाहणार आहोत. सर्वप्रथम आधारफळी लाकूड किंवा धातूपासून बनवली जाते आणि मऊ आवरण. ओके, आता उपयोग अस्थिभंग झालेल्या अवयवाला आधार देण्यासाठी व हालचाल रोखण्यासाठी. अस्थिभंग झालेल्या अवयवाला आधार देणे आणि हालचाल रोखणे, कारण ती हालचाल झाली तर त्रास होत असतो, म्हणून आधारफळी दिली जातात. आधारफळी हे आधार या नावावरून तुम्ही ओळखू शकता. आता नियम, काळजी किंवा नियम किंवा काय बा त्याचं बेसिक गोष्टी जे आहेत त्या संदर्भात पाहू. आधारफळीवर योग्य मऊ आवरण असावे. आवरण म्हणजे पट्टी गादी वगैरे काय असेल ते असणं. ओके, अस्थिभंग झालेल्या भागाला आधारपट्टीवर योग्य आधार मिळणे आवश्यक असते. वरचा सांधा व खालचा सांधा बांधला जाईल इतकी लांब ही आहे ती आधारफळी किंवा असली पाहिजे. त्यानंतर बांधल्यानंतर आधारफळी ज्यावेळेस बांधलं जातं, आधारफळी बांधल्यानंतर हातापायाची नखे निळी पडल्यास बँडेज घट्ट झाले आहे असे समजावे. मग त्यावरून तुम्ही तिथं त्यावेळेस जे आहे ती व्यक्ती किंवा संबंधित व्यक्ती, आता भविष्यात तुम्ही देखील होणार आहे, ANM JNM झाले त्याने नर्स होतील, MPW, त्यावेळेस काय झालेलं हे तुमच्या लक्षात येईल. ओके, पुढे आहे अस्थिभंग हाडमोडी किंवा त्यावरील प्रथमोपचार. डोक्याच्या कवटीचा अस्थिभंग, फ्रॅक्चर स्कल. ओके, तर बघा चिन्हे व लक्षणे तुम्हाला चित्रावरून लक्षात येतच असतील लक्षणं. ही सहसा दबकी हाडमोडी प्रकारात येतं, जे मी तुम्हाला सांगितलं होतं वरच्या चित्रामध्येच की कवटीच्या संदर्भात मोस्टली असं घडू शकतं. त्यानंतर नाक व कानातून रक्तस्राव किंवा इतर द्रव वाहणे हे एक सिम्पटम्स आहे. रक्ताची उलटी होणे, त्यानंतर डोळे लाल होणे आणि बेशुद्धी हे सिम्पटम्स डोक्याच्या कवटीच्या अस्थिभंगाचे फ्रॅक्चर स्कलचे सिम्पटम्स आहेत, लक्षात घ्या. याच्यावर काय प्रथमोपचार करणं आवश्यक आहे? नाक कानातून रक्तस्राव झाल्यास किंवा होत असल्यास निर्जंतुक केलेले ड्रेसिंग लावणं आवश्यक आहे. ज्या बाजूने रक्तस्राव होत असेल त्या बाजूकडे डोके वळवणे. रुग्णास झोपून डोके उंचावर ठेवणे. ओके, नाडी श्वसन तापमान नोंद करणे आणि रेफरन्स देणं आवश्यक आहे. रेफरन्स कुठे दवाखान्यात घेऊन जाणं आवश्यक आहे, कुठल्या किंवा कुठे ग्रामीण रुग्णालय हे देखील तिथं सांगणं गरजेचं आहे. कारण आपण प्रथमोपचार करतोय, अल्टिमेट त्याच्यावर काय करतोय, उपाय करत नाही. फर्स्ट एड म्हणून आपण त्याच्यावर उपचार करतोय, हे पण एक आहे. अशा गोष्टी कन्सेप्च्युअलच प्रश्न आहेत, हे तुम्हाला दाखवतो. पुढे पाठीच्या कण्याचा अस्थिभंग, त्याला फ्रॅक्चर स्पाईन म्हणजे कणा. त्यामध्ये पाठीच्या कण्यामधून मज्जारज्जू जात असतो, हे लक्षात ठेवा. पाठीच्या कण्यामधून मज्जारज्जू जात असते. तर प्रथमोपचार काय किंवा त्याची काळजी काय झाली पाहिजे? समजा काही इजा झाली तर रुग्णास हालचाल करू देऊ नये. खांदे व कंबर स्थिर ठेवणे.
मांड्याखाली गुडघ्याच्या पाठीमागे घोट्यामागे कपड्याच्या घड्या ठेवणे आवश्यक आहे. मांड्या, गुडघे व घोट्याची ठिकाणी एकत्र बांधणे आवश्यक. दोन्ही हात शरीराजवळ ठेवून कोपर आणि मनगटांच्या ठिकाणी बांधणे. ओके, अशा प्रकारची जी आहे ती काळजी घेतली पाहिजे. आणि शेवटी याच्यामध्ये देखील आहे संदर्भ सेवा देणं. प्रत्येकाला संदर्भ सेवा देणं आवश्यक आहेच. आता जर समजा एखाद्या पेशंटला घेऊन जायचं आहे, ओके, दुसरीकडे, रुग्णाला उचलत असताना पाठीचा कणा वाकणार नाही याचं काय काळजी घेतली पाहिजे जे कोणी उचलून तिकडं घेऊन जातील. ओके, तर कठीण बोर्ड, ओके, कठीण बोर्ड किंवा दरवाजा वापरावा. जर समजा नसेल तिथं तर वापरलं पाहिजे. कठीण प्लेन वगैरे जे असेल ना त्याच्यावर त्याला ठेवणं आणि त्याला घेऊन जाणं. ओके,